तुम्हालाही माझ्यासारखा प्रश्न पडत असेलच कधीतरी, की एखादी व्यक्ती सगळ्यातलंच सगळं कसं करू शकते किंवा सगळ्यातलं सगळं कसं येतं हिला? तर याला म्हणतात डुईंग इट ऑल सिंड्रोम. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत, की सगळ्यातलंच सगळं कसं करायचं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यातलं सगळं करणं किंवा सगळ्यातलं सगळं येणं म्हणजे प्रोडक्टिव्हिटी खूप हाय असणं. आता प्रोडक्टिव्हिटीचा अर्थ आपण रिडिफाईन करायला हवा असं मला वाटतं, की खूप सारं काम करून स्वतःला बर्नआउट करून घेण्यापेक्षा प्रोडक्टिव्हिटी म्हणजे की आपण एक सिस्टम तयार करणं छोट्या छोट्या गोष्टींचं आणि ते सिस्टम कन्सिस्टंटली फॉलो करणं, जेणेकरून आपले प्रत्येक गोल्स अचीव्ह होतील. आता प्रोडक्टिव्हिटी ही कशी सेट करायची, तर स्पेसिफिक प्रायोरिटीजनुसार. मला वाटतं की प्रत्येक गोष्टीची प्रायोरिटी किंवा प्रत्येक गोष्टीचं वेगळं डिपार्टमेंट असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जसं स्कूल झालं, वर्क झालं, फायनान्सेस, हेल्थ, ह्या गोष्टीचे प्रत्येक इंडिव्हिज्युअल गोल्स असायला हवेत आणि त्यांची स्मॉल एक सिस्टम असायला हवी आणि प्रायोरिटीज अकॉर्डिंग आपण ते एक्झिक्यूट करायला हवी. आपल्याला प्रत्येक गोष्टीचं स्केड्यूल बनवायला हवं. आता टाईम ब्लॉक करणं एखाद्या गोष्टीसाठी हे खूप सोपं आहे, पण ते विचार करून ब्लॉक करणे की केव्हा आपली एनर्जी हाय असते आणि केव्हा लो असते. लो टास्क ओळखणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की साधं जेवण बनवणं असेल किंवा साधा वरण भात लावणं असेल. हे लो एनर्जीची कामं कधी करायची आणि हाय एनर्जीवाली कामं म्हणजे ऑफिस वर्क किंवा तुमचं वर्कआउट किंवा तुमच्या बिझनेससाठी एखादी गोष्ट करणं आणि त्या विंडो अकॉर्डिंग तुमचं शेड्यूल सेट करणं हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या रुटीनमध्ये कन्सिस्टंट हॅबिट्स अशा बनवायला हव्यात की ज्याला मोटिवेशनची गरज नाही आहे. फॉर ॲन एक्झाम्पल मॉर्निंग रुटीन. आता मॉर्निंग रुटीनमध्ये जर तुमचं असेल सकाळी उठायचं, थोडंसं टाईम स्वतःसाठी घ्यायचा, त्याच्यानंतर थोडंसं रिलॅक्स व्हायचं, तर मॉर्निंग रुटीनमध्ये स्किन केअर असेल तर ते फॉलो करायचं. तर एखादीची मॉर्निंग रुटीन सेट झालेली असते, त्याच्यासाठी मोटिवेशनची गरज नाही. अशा स्मॉल रुटीन सेट करायच्या आणि तुमचा दिवस किती फ्लोमध्ये जास्त जाईल हे पाहायचं. ते जेव्हा फ्लोमध्ये वर्क करतो ना, तेव्हा जास्त प्रोडक्टिव्हिटी वाढते. प्रत्येक गोष्ट डोक्यामध्ये ट्रॅक करण्यापेक्षा आपण ती वर्क फ्लो किंवा ते रुटीन जर पेपरवर किंवा डायरीमध्ये लिहून काढलं ना, तर प्रत्येक गोष्टी तुम्हाला डोक्यात ठेवायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे तुमचं माइंड थोडंसं फ्री राहतं, डिसिजन मेकिंग चांगलं होतं आणि थोडंसं रिलॅक्स वाटतं. कन्सिस्टंट माइंड वर्कमध्ये राहत नाही. आपले जे वेग गोल असतात किंवा वर्षासाठी सेट केलेले गोल्स असतात, ते एका दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये होण्याची अपेक्षा करणं हाच खरं तर मूर्खपणा आहे. प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक गोल जे असतं त्याला आपण ब्रेकडाऊन करायला हवं शॉर्ट गोल्समध्ये. शॉर्ट गोल्स अचीव्ह एका आठवड्यात किंवा एका महिन्यात व्हावेतच असं नाही, पण ते गोल अचीव्ह करण्यासाठी जे छोटं प्लॅनिंग किंवा छोटी कन्सिस्टन्सी असते ना, ती आपण मेंटेन करायला हवी. जेव्हा छोटी कन्सिस्टन्सी एका फ्लोमध्ये जाते, तेव्हा शॉर्ट गोल्स अचीव्ह होतात आणि अशाच शॉर्ट्स गोल्सनी एक मोठा गोल अचीव्ह होतो. हे सगळं टू मच डिसिजन्स जेव्हा असतात ना, तेव्हा माइंड खूप ऑक्युपाईड असतं. टू मच डिसिजन मेकिंगनी तुमचा फोकस खूप जास्त हलतो. सो बेटर आहे की लिमिटेड डिसिजन मेकिंग्स आणि लिमिटेड टास्क दिवसासाठी ठरवलेले असतील तर प्रोडक्टिव्हिटी जास्तीत जास्त वर्क करते. तर आता वीकली हे सगळं टू मच डिसिजन्स जेव्हा असतात ना, तेव्हा माइंड खूप ऑक्युपाईड असतं. टू मच डिसिजन मेकिंगनी तुमचा फोकस खूप जास्त हलतो. सो बेटर आहे की लिमिटेड डिसिजन मेकिंग्स आणि लिमिटेड टास्क दिवसासाठी ठरवलेले असतील तर प्रोडक्टिव्हिटी जास्तीत जास्त वर्क करते. तर आता वीकली अलाइंड असतील ना गोल, तर प्रोडक्टिव्हिटी जास्त वर्क करते आणि प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला फोकस अलॉट करता येतो. तर असंच जर जेव्हा तुम्ही रुटीन बनवता एका फ्लोमध्ये, तर सगळ्यातलं सगळं करता येतं आणि दिवस खूप छान जातो. एंड ऑफ द डे तुम्हाला खूप टायर्ड, वियर्ड किंवा इरिटेटेड होत नाही. तर मला सांगा की तुम्ही तुमचा दिवस कसा प्लॅन करता किंवा तुम्ही तुमचं डे किंवा वीकली गोल्स कसे अलॉट करता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.